अयोध्येतल्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी आता पुन्हा एकदा टीका केलेली आहे। हिंदुत्वाच्या नावावर लुटीचा कार्यक्रम सुरू असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केलेली आहे। हिंदूंनी झोपून राहू नये, जागं राहायला हवं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। हिंदूंना लुटण्याचं काम केलं जात असेल तर त्यांना जागा दाखवली पाहिजे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं। हिंदुत्वाच्या नावावरती जो लुटीचा कार्यक्रम चालू आहे त्याविरुद्ध आंदोलनाचा एक पुकारा केला होता। ते गेल्या रविवारी दादर इथल्या हनुमान मंदिराच्या समोर महाआरती केली, रामरक्षा पठण केलं। येत्या 18 तारखेला नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल, जिथे मी स्वतः जाणार आहे। माझा प्रयत्न आहे की आता हिंदूंनी झोपून चालणार नाही, जागा झालं पाहिजे। आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या हिंदू धर्माचा दुरुपयोग करून जर लुटण्याचा कार्यक्रम कोणी करत असेल तर त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। उद्धव ठाकरेंनी हिंदूंवरनं आणि हिंदुत्वावरनं अनेक बाबींच्या संदर्भात टीका करताच आणि आवाहन करताच शिवसेनेच्या नेत्यांनी आता ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरेंची युबीटी म्हणजे उलेमा बचाव टोळी असल्याची घणाघाती टीका खासदार नरेश मस्केंनी केलेली आहे। ठाकरेंची हिंदू देवदेवतांबद्दलची मतं आम्हाला माहिती आहेत, आम्हाला बोलायला लावू नका असा इशाराही मस्केंनी दिलाय। तर हिंदूंना कुणीही लुटत नाहीये, हिंदुत्वावर आरोप करणं चुकीचं असल्याचं दीपक केसरकर म्हणतात। उलेमा बचाव टोळी युबीटी बोलायला लावू नका। हिंदू देवदेवतांबद्दल आपली काय मतं आहेत ती आम्हाला माहित आहे। हिंदूंना कोणीही लुटत नाहीये, हिंदू आज संघटित झालेले आहेत। काही व्यक्तिगत कोणी काही केलेलं असेल तर त्याचा हिंदुत्वावर आरोप करणं हे चुकीचं आहे। हे व्यक्ती असतात ज्या स्वार्थी असतात आणि ह्या स्वार्थी लोकांच्या हातून घडलेली पापं असतात, त्यांच्यावर ॲक्शन घेणं हाच त्याच्यावरचा इलाज आहे। तर राजू वाघमारे यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे। आधी महाराष्ट्रात लक्ष द्या, मग देशभरात आंदोलनाची भाषा करा। आम्ही म्हणजे कोण? उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि 2-3 खासदार एवढंच का, असा सवाल राजू वाघमारेंनी उपस्थित केलाय। उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन त्या मॉन्सूनच्या आंदोलनात आणि कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनात आम्ही सामील होऊ असं सांगितलं। आम्ही म्हणजे कोण? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ते 2-3 खासदार त्यांच्या पाठीमागे आहे काय? उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा महाराष्ट्रात लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या पार्टीमध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि मग देशाच्या पातळीवरच्या आंदोलनामध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।